नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये. खरं तर कर्नाटक सरकारने महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने अंगणवाडी केंद्रासाठी उन्हाळी सुट्टीबाबत जो परिपत्रक या ठिकाणी करण्यात आलेला आहे, तेच आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने फॉलो करणं गरजेचं आहे. नेमकं कर्नाटक सरकारने अंगणवाडी सेविकांना कशा पद्धतीने या ठिकाणी उन्हाळी सुट्टी देण्याचं जाहीर केलेलं आहे 2025 पासून, तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता कर्नाटक सरकार महिला आणि बालविकास विभाग परिपत्रक काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी पाहू शकता, मला माहीत आहे की आपला हा जो व्हिडिओ आहे तो महाराष्ट्र राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पाहत असतात. तर मॅडम, तुम्ही कर्नाटक सरकारची का बरं आम्हाला परिपत्रक दाखवत आहात? तर दाखवायचं नेमकं कारण हेच आहे की आपल्या कर्नाटक सरकारने म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने अंगणवाडी केंद्रासाठी कशा पद्धतीने उन्हाळी सुट्टी आहे त्याचाच या ठिकाणी आढावा या परिपत्रकाच्या माध्यमातून आपण घेत आहोत. म्हणजे देश एकच आहे, परंतु राज्यानुसार कशा पद्धतीने या ठिकाणी फरक आहे तेच या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवून द्यायचं आहे. बऱ्याच अनेक ताईंचे परत पुन्हा कमेंट असतील की तारीख आहे 30/1/2025. 2025चा जो परिपत्रक आहे तो आम्हाला कशाला दाखवत आहात? परंतु हा जो परिपत्रक आहे तो इथून पुढे म्हणजे 2025 पासून त्यांना लागू झालेला आहे. तेही या ठिकाणी मी तुम्हाला सर्वप्रथम स्पष्ट करणार आहे. बघा, या ठिकाणी कर्नाटक सरकार महिला आणि बालविकास विभाग आपलं महाराष्ट्र राज्य यामध्ये किती मागं आहे, म्हणजे विचार करण्याची जी क्षमता आहे आपल्या राज्य सरकारची ती या ठिकाणी तुम्ही कंपॅरिझन करू शकता. कर्नाटक सरकार महिला आणि बालविकास विभाग, संचालय कार्यालय, 3रा मजला, आनंदराव सर्कल, बंगळुरू. तारीख आहे 30/1/2025. तारीख जरी 2025ची असली तरी अतिशय महत्त्वाचा परिपत्रक आहे, जाणून घ्या. बघा, अंगणवाडी केंद्रासाठी उन्हाळी सुट्टीबाबत एकूणच TTH म्हणजे विभागाच्या माननीय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची तक्रार निवारण बैठक दिनांक 8/1/2025. संघटना पाहू शकता, सविस्तर अपडेट संदर्भानुसार 2025-26 पासून राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांना, राज्यातील म्हणजे कर्नाटक राज्यातील जे सर्व अंगणवाडी केंद्र आहे या सर्व अंगणवाडी केंद्रांना दिनांक 15 एप्रिल ते 14 मे पर्यंत अंगणवाडी केंद्रातील सर्व लाभार्थ्यांसाठी उन्हाळी सुट्टी मंजूर करण्यात आली आहे. बघा, आपल्याकडे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 1 मे म्हणजे मेच्या आसपास म्हणजे मे पूर्ण महिना जरी सुट्टी असला तरी 15 दिवस सेविका आणि 15 दिवस मदतनीस अशा पद्धतीने नियोजन आपलं राज्य सरकार, आपलं महिला व बालविकास विभाग करत असतो. परंतु तसं न होता आपल्या कर्नाटक राज्यामध्ये सर्व अंगणवाडी केंद्रांना दिनांक 15 एप्रिल ते 14 मे पर्यंत अंगणवाडी केंद्रातील सर्व लाभार्थ्यांसाठी उन्हाळी सुट्टी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे. जर त्यांना, बघा हाही महत्त्वाचा या ठिकाणी पॉईंट आहे, जर त्यांना THR प्रदान करण्याची अट असेल, बघा कुपोषण आपल्याला कमी करायचं आहे, मान्य आहे, परंतु जर त्यांना THR प्रदान करण्याची अट असेल तर तारीख 15/5/2025 रोजी म्हणजेच अंगणवाडी केंद्रे नेहमीप्रमाणे सकाळी 9:30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत वेळापत्रकानुसार पुन्हा सुरू होतील. लाभार्थ्यांना गरम जेवण THR या ठिकाणी प्रदान केले जावे. वरील कालावधीसाठी म्हणजेच दिनांक 15/4/2025 ते 14/5/2025 पर्यंत राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्र लाभार्थ्यांना नियमानुसार THR म्हणजे जो घरपोच रेशन आहे THR तो प्रदान केले जाईल आणि पूरक पोषण आहाराच्या वितरणात कोणताही व्यत्यय येणार नाही याची खात्री करण्यासाठी पावले उचलली जातील. THR वितरणाची माहिती पोषण ट्रॅकरमध्ये न चुकता समाविष्ट केली जाईल. त्यानंतर 3रा महत्त्वाचा मुद्दा आहे या परिपत्रकामधील, उन्हाळी सुट्टीच्या काळात पूर्वशालेय शिक्षण आणि पूरक पोषण आहार याच योजनेअंतर्गत गरम जेवण देण्याची सेवा वगळता सर्व अंगणवाडी केंद्र सेवा सुरू ठेवल्या जातील. सरकारने मान्यता दिली आहे. सहसंचालक ICDS महिला आणि बालविकास विभाग बंगळुरू. माहिती आणि कृतीसाठी प्रत पाहू शकता. पहिला आहे संचालक महिला आणि बालविकास विभाग बंगळुरू, सर्व 31 जिल्ह्यांचे उपसंचालक MMA विभाग.
सर्व 2204 बालविकास योजना अधिकारी आणि सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस संघटना. बघा, एकूणच अशा पद्धतीने आपल्या अंगणवाडी केंद्रासाठी उन्हाळी सुट्टीबाबतचा जो या ठिकाणी परिपत्रक आहे, म्हणजे सर्व अंगणवाडी केंद्रांना दिनांक 15 एप्रिल ते 14 मे पर्यंत अंगणवाडी केंद्रातील सर्व लाभार्थ्यांसाठी उन्हाळी सुट्टी मंजूर करण्यात आलेली आहे. ते आहे कर्नाटक सरकारचं. पुन्हा एकदा सांगते आहे, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 1 मे ते म्हणजे पूर्ण मे महिना 1 मे ते 15 मे पर्यंत सेविका, 15 मे ते 30 मे पर्यंत मदतनीस, अशा पद्धतीने सुट्टीचं नियोजन सरकार करत असतोय. परंतु कर्नाटकमध्ये सरसकट अंगणवाडी केंद्रांना 15 एप्रिल ते 14 मे पर्यंत या ठिकाणी अंगणवाडी केंद्रांना सुट्टी देण्यात येतोय, हे या ठिकाणी स्पष्ट करणं मला गरजेचं होतं. महिला आणि बालविकास विभाग हा परिपत्रक पाहू शकता. जरी परिपत्रक जुना असला, कर्नाटक सरकारचा असला, तरी आपल्याला महाराष्ट्र राज्य सरकारची तुलनात्मक अभ्यास या ठिकाणी जाणून घेण्यासाठी हा परिपत्रक या व्हिडिओच्या माध्यमातून मी सादरीकरण केलेलं आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, तर जर तुम्हाला अंगणवाडी सेविका मदतनीस महत्त्वपूर्ण अपडेट पाहिजे असतील, तर आपल्या या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.